ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. होता प्रार्थना विश्वासे हो, होता प्रार्थना विश्वासे. इथे अंतःकरणा से, इथे अंतःकरणा से. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेचे मोठे बळ हो, प्रार्थनेचे मोठे बळ. नाशी संकटासमूळ हो, नाशी संकटासमूळ हो. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेने देव मैत्री हो, प्रार्थनेने देव मैत्री होती जय. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग एस्तेर याचा दुसरा अध्याय वचने 15 ते 18. एस्तेर याचा दुसरा अध्याय वचने 15 ते 18. मर्दखायाचा चुलता अबीइल याची कन्या एस्तेर, जिला मर्दखायाने मुलगी म्हणून पाळले होते, तिची राजापाशी जाण्याची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने ज्याने एस्तेरेस पाहिले त्या सर्वांची तिजवर कृपादृष्टी झाली. ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी 10व्या महिन्यात म्हणजे तेबेत महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली. राजाने एस्तेरवर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वस्तीच्या जागी तिला राणी केले. मग राजाने सर्व सरदार व सेवक यास एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली. प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभणारी इनामे दिली. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. या सकाळी आपण एस्तेर याचा दुसरा अध्याय त्याची 15 ते 17 वचनं वाचली. या वचनांमध्ये आपण पाहतो की एस्तेरची राणी म्हणून राजाने निवड केलेली आहे. राणी म्हणून तिची का निवड केली ह्याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला प्रामुख्याने 2 महत्वाच्या गोष्टी या वचनांमध्ये दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे सर्वांची तिजवर कृपादृष्टी होते. कृपा, एस्तेरवर सर्वांची कृपादृष्टी होती, त्यामुळे राजाने तिला राणी म्हणून घोषित केलेला आहे. कृपेविषयी जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ गोष्टी आपण पाहतो.
पौल म्हणतो की माझ्या अशक्तपणामध्ये तुझी कृपा मला पुरी आहे. होय माझ्या प्रियांनो, आपल्यासाठी देवाच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात. आपल्याला तो सामर्थ्य देतो, आपल्याला तो मार्ग दाखवतो. देवाची कृपा आपल्याला योग्य मार्गाने चालवते. आणि या ठिकाणी एस्तेरवर राजाचीच नव्हे, लोकांचीच नव्हे, तर देवाची देखील कृपा आहे. आणि देवाची कृपा तिच्यावर का होती, तर तिच्यासाठी आणि जे यहुदी लोक आहेत त्यांच्यासाठी परमेश्वराजवळ एक योजना होती. ती योजना पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने एस्तेरवर कृपा केलेली आहे. आणि ती कृपा तिच्यावर केलेली असल्यामुळे तिला या ठिकाणी राणी म्हणून घोषित केलेला आहे. आपल्या जीवनामध्ये देवाची कृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं आहे. कारण देवाच्या कृपेने, त्याच्या कृपेच्या सहाय्याने आपण सर्व काही करण्यासाठी सिद्ध असतो. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की सर्वांची तिजवर कृपादृष्टी झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजाची जी आहे प्रीती, ती अधिक त्या एस्तेर राणीवर आहे. प्रीती ना, प्रेम. जो राजा आहे त्याची अधिक प्रीती एस्तेरवर आहे आणि म्हणून त्याने तिला राणी म्हणून घोषित केलेला आहे. प्रीती म्हणजे तिला त्याने स्वीकारलेलं आहे. प्रीती ही स्वीकार करते, प्रीती ही क्षमा करत असते. आणि म्हणून या ठिकाणी राजाने तिच्यावर अधिक स्त्रियांपेक्षा अधिक प्रीती केलेली आहे. आणि आपण पुढे पाहत गेलो की त्या ठिकाणी सर्व कुमारींपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. ह्या सर्व एस्तेर राणीला राणी बनवण्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. माझ्या प्रियांनो, मला आणि तुम्हाला देखील जर परमेश्वरापासून अद्भुत असे आशीर्वाद मिळावे तर परमेश्वराची कृपा माझ्या आणि तुमच्यावर असणं महत्वाचं आहे. परमेश्वराची प्रीती आपल्यावर असणं महत्वाचं आहे. कारण प्रीती सर्व पापांची रास झाकते असं देखील देवाचं वचन सांगतं. आणि ज्यावेळेस आपल्या पापांची, आपल्या अपराधांची क्षमा केली जाते त्यावेळेस परमेश्वर आपल्यावर प्रीती करतो हे आपल्याला दिसून येतं. म्हणून कृपा आणि प्रीती परमेश्वरापासून आपल्याला मिळावी म्हणून आपण सदैव प्रयत्न करावे. देवबाप ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्या जिवंत प्रेमळ पवित्र परमेश्वरा, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या प्रीतीबद्दल तुझे उपकार स्तुती करतो आणि सदैव तो आम्हास तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या प्रीतीमध्ये ठेव आणि आमच्या सर्व पापांची तू क्षमा कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. होता सैतानाचा वास हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.